आणि एक महत्त्वाची बातमी आहे, मुलुंड टोल नाक्याजवळ मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळते आहे। ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। टोल नाक्यावरील वाहतूक कोंडीचा कामावर जाणाऱ्यांना मोठा फटका बसलो आहे आणि मुलुंड टोल नाक्यावरून गाड्या सोडा, वाहतूक विभागानं या सूचना दिल्या आहेत। याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। मुलुंड टोल नाक्याच्यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। मोठा फटका वाहनधारकांना इथे बसताना दिसत आहे। आपण सध्या आनंदनगर जकात नाका या ठिकाणी आहोत। याच ठिकाणी ठाणे ते मुंबईच्या ठिकाणी जाणाऱ्या या वाहनधारकांना टोल नाक्याचा मोठा फटका बसलेला आहे। मोठी रांग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। 1 ते 2 किलोमीटरपर्यंत ह्या रांगा ज्या इथे गेलेल्या आहेत। 3 हात नाका ते मुलुंड टोल नाक्यापर्यंत ही भली मोठी रांग आपल्याला पाहायला मिळत आहे। तर वाहतूक कोंडीचा फटका या ठिकाणी वाहनधारकांना बसलेला आहे। बघायला गेलं तर हा वाहनधारकांचा फटका जो आहे तो टोल नाक्यामुळे बसला आहे। त्यामुळे ठाणे वाहतूक पोलिसांनी देखील या ठिकाणी वाहतूक कोंडी दूर व्हावी यासाठी टोल नाक्याला गाड्या सोडण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। पाहू शकतो हाच रस्ता जो आहे तो पूर्ण टोल नाक्यापर्यंत गेलेला आहे आणि 1 ते 2 किलोमीटर पूर्ण रांगा ज्या आहेत या ठिकाणी लागलेल्या पाहायला मिळतात। लहान वाहन असेल या मोठे वाहन असेल या ठिकाणी सर्व अडकलेले आहेत। त्यामुळे मोठा फटका वाहनधारकांना कामावरती जाण्यासाठी लागलेला आहे। त्यामुळे नक्कीच वाहतूक कोंडी कधी दूर होईल हे देखील पाहणं गरजेचं राहणार। मात्र सकाळची वेळ आहे, चाकरमाने घराच्या बाहेर निघाले आहेत, कामाची वेळ झालेली आहे। त्यामुळे कामावर जाण्यासाठी देखील हा विलंबन लागत आहे। त्यामुळे नेहमीप्रमाणे टोल नाक्याची डोकेदुखी समोर आलेली आहे। टोल नाक्यावरून आता विना मोफत ह्या गाड्या सोडल्या जाईल का हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरा योगेश सह गणेश सोराट, टीव्ही मराठी, ठाणे।